तर यावर्षी गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी आलेला आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण. या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती, सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या? तर धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या पाहिजेत. यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समाधान तर राहते. तर यावर्षी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा या दिवशी आलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करत असतो आणि या दिवशी नवीन वस्तू, वाहन, जमीन, जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे, नव्या घराची वास्तुशांती करणे, गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला आपण काय करतो? तर गुढी उभारतो. या गुढीचा अर्थ काय होतो? संपत्ती आणि विजयाचे प्रतीक. तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते. ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची. एखाद्या कपड्याने पुसून घ्यायची किंवा या काठीवर आपण चकचकीतपणा येण्यासाठी एखादं सुगंधित तेल देखील लावू शकतो. त्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं असतं. त्यामध्ये आपण खास करून भगवा, पिवळा किंवा गुलाबी, लाल असा रंग निवडायचा आहे. फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही, कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारत असतो. अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता. गुढीवर आपण आंब्याची डहाळी, कडुनिंबाची पानं, फुलांची माळी, साखरेच्या गाठी तसेच चांदी, तांब्या किंवा आपल्याकडे ज्या धातूचा कलश उपलब्ध आहे, ज्या धातूचा तांब्या आपल्याकडे उपलब्ध आहे तो उपडा करून त्या गुढीवर लावला की अशा पद्धतीने आपली गुढी तयार होते. त्यानंतर आपल्याला परंपरेनुसार त्या गुढीची पूजा करायची असते. आता या दिवशी सोनं, चांदी, देवी लक्ष्मीची मूर्ती ही खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते. पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येक जण या गोष्टी खरेदी करू शकत नाही. तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान किंवा त्या चांदीहूनही मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल, ज्यामुळे आपल्या घरात आर्थिक समृद्धी येईल? तर त्या वस्तू पाहूयात. पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध. आपण हळदी कुंकू किंवा गंध कशासाठी वापरतो? तर शुभता आणि मंगल कार्यासाठी. भलेही आपण एखादी सोन्याची वस्तू घेतली, चांदीची वस्तू घेतली किंवा सोन्या चांदीचा तांब्या आपण घेतला आणि पूजेसाठी आपल्याला तो वापरायचा आहे, पण आपण तो तसाच पूजेसाठी ठेवला तर ते योग्य दिसेल का? जेव्हा आपण तिच्यावर, त्या तांब्यावर किंवा त्या ताटावर काहीतरी शुभचिन्ह काढू, जसं की स्वास्तिक काढू, ओम काढू, तरच ते चांदीचे किंवा सोन्याचे ताट असेल, तांब्या असेल तर तो परिपूर्ण वाटेल किंवा त्याला योग्य ती शोभा येईल. आणि म्हणूनच सोन्या चांदीहून मौल्यवान असणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हळदी कुंकू किंवा एखादा चंदनाचा गंध. तो सुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये कामात येतो. तर नक्की आपण या दिवशी या गोष्टींची खरेदी करावी. तुमच्याकडे हळदी कुंकू असेल, चंदनाचा गंधही असेल, तरी पण गुढीपाडव्याचे निमित्त आहे म्हणून या दिवशी ही गोष्ट नक्की खरेदी करावी. आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे खडा मीठ किंवा साधं मीठ. हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, कारण धार्मिक मान्यतेनुसार मीठ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्ही पाडव्याच्या दिवशी मीठ हे नक्कीच खरेदी करू शकता. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे गुढीपाडव्याला नवीन गहू, तांदूळ, डाळी, साखर किंवा गूळ खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा शुभ मानलं जातं. हे अन्न संपन्नतेचं किंवा लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धान्याची कमतरता राहत नाही. आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल, तरी पण एक गुढीपाडव्याचे महत्त्व आहे म्हणून तुम्ही अगदी थोडं थोडं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणावं आणि तुमच्या घराच्या धान्यामध्ये मिसळून देऊ शकता. जसं की तुम्ही एखादी डाळ आणली किंवा मग त्या डाळीमध्ये
तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची. सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्याची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं. साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड, त्यामध्ये एकतर तुळशीचे रोप, बेलाचे रोप किंवा एखाद्या फुलझाडाचे रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं. तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा. आणि जेव्हा तुम्ही तुळशीचे रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत दगड सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाशी पुरायचा आहे, जेणेकरून ते शाळीग्रामचे प्रतीक आहे. या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठाच करत असतो. तर तिच्याबरोबर शाळीग्राम सुद्धा हवेत, जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं. कारण शाळीग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुलसी माता ही अपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मग ही जी काही झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदन तयार राहतात. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू. झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी. तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो, तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत, तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो. ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी पण माता लक्ष्मी स्वरूप असणारी वस्तू आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा. या दिवशी आपण गूळ आणि धणे देखील खरेदी करू शकतो. गूळ आणि धणे आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण हे थोडे गूळ आणि धणे सर्वजण खाऊ देखील शकतो. यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आणि धने याचा अर्थ धन असाही होतो. आपण धनत्रयोदशीला देखील गूळ आणि धणे यांची पूजा करतो. तर गुढीपाडव्याला सुद्धा आपण ते पूजले आणि त्यातला थोडा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण केला तर काही बिघडणार नाही. यामुळे घरातलं प्रेम आणि स्नेह वृद्धिंगतच होतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जय राम किंवा ओम गण गणपते नमः हा मंत्र जपला, संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढते. गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं जर का शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या तसेच शुभ गोष्टी खरेदी करून त्याचा जितका चांगला परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्याच्या शुभ वस्तू म्हणजे त्यामध्ये आपण तांब्याचं किंवा पितळेचं एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो. अर्थातच त्यावर काहीतरी देवी देवतांची एक आकृती कोरलेली असायला हवी. एक सोन्याचा पर्याय म्हणून तांबे किंवा पितळ यातलं नाणं तुम्ही खरेदी केलं आणि ते वर्षभर तुम्ही पूजत राहिलात तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नाण्यावर त्या दिवशी आपण हळदी कुंकू लावून लक्ष्मी पूजन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते. स्वास्तिक, ओम, श्री यांचे धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल. आपली जी चांदीची पावलं असतात माता लक्ष्मीची तीही आपण आणू शकतो आणि लावू शकतो. तसेच आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल, जर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो. हिशोबाची एक वही म्हणून किंवा जसं आपण दिवाळीला एक नवीन वही आणि पेन आणतो आणि ती वही कशी असते तर माता लक्ष्मीचे चित्र तिच्यावर असते, कुबेर देवतांचे चित्र असतं आणि मग आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वास्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरात घेतो. त्याच पद्धतीने नवीन वर्ष हे सुरू होते. समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल ना तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही वही वापरात आणू शकता. जसं की आता रामनवमी येईल, बरेच जण राम नामाचा जप लिहितात किंवा करतील, तर ते लिहिण्याच्या स्वरूपात सुद्धा आपण करू शकतो. श्रीराम जय राम, तर कोणी फक्त राम असा शब्द लिहून पूर्ण ती वही भरवतात. तर राम या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. किंवा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जप करायचा असेल किंवा तिच्या नावाने एक संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही वापरता येईल. आता नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जर आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल की तुम्हाला हे संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणं करायची आहेत किंवा देवी देवतांचे काही महत्त्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या संबंधित एखादी ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता.
नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते आणि इतर वेळा आपण घेऊ म्हणून ठरवतो, पण काही घेणं होत नाही. तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता. नवनाथांचा ग्रंथ घेऊ शकता. ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊ शकता. हरिपाठाचं जे काही छोटे मोठे पुस्तक असतं, हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तिका येते, ती तुम्ही या दिवशी घेतली तरीही चालेल. भगवद्गीता घेतली तर सोन्याहूनही पिवळं. तर या दिवशी हे जे पर्याय आहे ते तुम्ही अंमलात आणू शकता. या वस्तूंपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर आर्थिक स्थैर्य, आरोग्य आणि सुख आपल्याला नक्कीच लाभेल. धन्यवाद.